नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2021 आणि भूमी अभिलेख विभाग भरती 2021 या परीक्षांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून इंग्लिश लँग्वेज या विषयाच्या अंतर्गत आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एरर डिटेक्शन. तर चला सुरू करूया. मित्रांनो, एरर डिटेक्शन किंवा याला स्पॉटिंग द एरर्स असे सुद्धा म्हणतात. स्पॉटिंग द एरर्स किंवा एरर डिटेक्शन या भागामध्ये एक वाक्य दिले जाते आणि त्या वाक्याची 3 भागामध्ये साधारणपणे फोड केलेली असते. या 3 भागांपैकी ज्या भागामध्ये एरर आहे त्या क्रमांकाचा भाग म्हणजे त्या प्रश्नाचे उत्तर असते. जर वाक्यामध्ये कोणताही एरर नसेल, म्हणजे प्रत्येक वेळी त्या वाक्यामध्ये एरर असेलच असं नाही, जर एखाद्या वेळी कोणताही एरर नसेल तर चौथा पर्याय नो एरर म्हणून असतो. त्यावेळी विद्यार्थ्याला तो पर्याय सिलेक्ट करायचा असतो. एरर हे आर्टिकल, प्रिपोजिशन, टेन्स, वर्ब, नाऊन, प्रोनाऊन, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजंक्शन, सब्जेक्ट, वर्ब, ॲग्रीमेंट इत्यादीशी संबंधित असू शकतात किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा असू शकतात. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पंक्च्युएशनशी संबंधित एरर हे या ठिकाणी आपल्याला शोधायचे नाही आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला आहे, कॉमा दिलेला आहे का, एखाद्या ठिकाणी फुल स्टॉप दिलेला आहे का, हे आपल्याला पाहायचं नाही आहे. एरर हा कशाशी संबंधित असू शकतो तर तो आर्टिकलशी असू शकतो, प्रिपोजिशनशी असू शकतो, टेन्स किंवा वर्ब असेल, नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, ॲडवर्ब असेल, अशांशी एरर हा संबंधित असू शकतो. कधीकधी त्या भागामध्ये अप्रासंगिक आणि अनावश्यक शब्द आलेले असतात. म्हणजे बराच वेळा त्या वाक्यामध्ये असे काही शब्द असतात ज्याची त्या वाक्यामध्ये आवश्यकता नसते आणि जर तसा शब्द आलेला असेल तर तो त्या वाक्यातील एरर असतो. या पुढील भागामध्ये आपण काही उदाहरणं घेणार आहोत आणि त्याच्या मदतीनं एरर कशा पद्धतीनं शोधायची हे पाहणार आहोत. आता आपण पाहूया की एरर डिटेक्शन किंवा स्पॉटिंग द एरर याच्यामध्ये प्रश्न हा कशा पद्धतीनं विचारलेला असतो. तर प्रश्न हा साधारणपणे अशा पद्धतीनं विचारलेला असतो. रीड ईच सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देअर इज एनी ग्रॅमॅटिकल एरर इन इट. द एरर इफ एनी विल बी इन वन पार्ट ऑफ द सेंटेन्स. द लेटर ऑफ दॅट पार्ट इज द आन्सर. इफ देअर इज नो एरर द आन्सर इज डी. इग्नोर द एरर्स ऑफ पंक्च्युएशन इफ एनी. म्हणजे याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो बराच वेळा प्रश्नामध्ये की पंक्च्युएशन एरर जर असेल तर तो निग्लेक्ट करा, त्याला दुर्लक्षित करा. तर प्रश्न हा साधारणपणे अशा पद्धतीने असेल. ठीक आहे, आता आपण जाऊया प्रश्न हे कशा पद्धतीने असतात आणि त्यातील एरर हे कसे शोधायचे हे समजून घेण्यासाठी आणि याच्यासाठी मग आजच्या भागामध्ये आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आहे, पहिलं एक्झाम्पल आहे, आय एन्जॉयड ड्युरिंग माय स्टे इन इंग्लंड. आता या वाक्याची 3 भागांमध्ये फोड केलेले आहे आणि ते 3 भाग म्हणजे पर्यायामध्ये दिलेले आहेत. ए आहे आय एन्जॉयड, बी आहे ड्युरिंग माय स्टे, सी आहे इन इंग्लंड आणि डी आहे नो एरर. म्हणजे आय एन्जॉयडमध्ये एरर असेल तर पर्याय ए हे उत्तर असेल. ड्युरिंग माय स्टे याच्यामध्ये एरर असेल तर बी उत्तर असेल. इन इंग्लंड हे उत्तर असेल तर पर्याय सी याच्यामध्ये एरर असेल तर पर्याय सी बरोबर असेल. किंवा पूर्णतः वाक्य जर बरोबर असेल, कोणतंही त्याच्यामध्ये एरर नसेल तर त्यावेळी डी ऑप्शन हे बरोबर असेल. तर या वाक्यामध्ये आता एरर काय आहे तर एरर हा जो आहे हा ऑप्शन एमध्ये आहे, म्हणजे आय एन्जॉयडमध्ये आहे. आता हा एरर काय आहे तर हे वाक्य कसं असायला पाहिजे. हे वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे, आय एन्जॉयड माय सेल्फ, आय एन्जॉयड माय सेल्फ ड्युरिंग माय स्टे इन इंग्लंड. कशामुळे इथं माय सेल्फ हा शब्द असायला पाहिजे तर त्याच्यासाठीचं स्पष्टीकरण अशा पद्धतीनं आहे, सम वर्ब्स
सच ॲज एन्जॉय, ॲप्लाय, रिझाईन, ॲक्वाईट, एक्झर्ट, अवेल, प्राईड अशा पद्धतीचे वेन यूज्ड ॲज ए ट्रान्झिटिव्ह म्हणजेच सकर्मक वर्ब्स ऑलवेज टेक अ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आफ्टर देम. म्हणजे काही वर्ब्स जसे की एन्जॉय असतील, ॲप्लाय असेल, रिझाईन असेल, असे जे वर्ब्स आहेत हे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स म्हणून याचा वापर केलेला जातो, म्हणजे सकर्मक क्रियापद. आणि ज्या ज्यावेळी अशा पद्धतीचे वर्ब्स असतात त्यावेळी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन जे आहे त्याचा वापर हा त्या वर्ब्सच्या नंतर, ट्रान्झिटिव्ह वर्बच्या नंतर त्या ठिकाणी केलेला असतो. म्हणजे प्रोनाऊन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय? माय सेल्फ, हिमसेल्फ, हर सेल्फ अशा पद्धतीने. म्हणजे या ठिकाणी बरोबर वाक्य काय असायला पाहिजे? आय एन्जॉयड माय सेल्फ ड्युरिंग माय स्टे इन इंग्लंड. दुसरं एक्झाम्पल आहे द क्लोथ्स वेअर नीटली हँग्ड ऑन द क्लोथ लाईन. या ठिकाणी 3 भागामध्ये या वाक्याची फोड केलेली आहे आणि ते 3 भाग या ठिकाणी पर्याय ए, बी आणि सी मध्ये दिलेले आहेत आणि पर्याय डी जो आहे तो नो एरर आहे. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. म्हणजे या ठिकाणी एरर जो आहे तो नीटली हँग्डमध्ये आहे. काय आहे तर वाक्य काय असायला पाहिजे? तर वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे द क्लोथ्स वेअर नीटली हंग ऑन द क्लोथ लाईन. हँग्ड हा चुकीचा वर्ड आहे. कशामुळे चुकीचा वर्ड आहे? तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की हँग्ड इज यूज्ड फॉर लिव्हिंग थिंग. हँग्ड ज्याचा मराठी अर्थ होतो फाशी देणे, तर हा जो आहे तो कोणत्याही जिवंत गोष्टीसाठी वापरला जाणारा शब्द आहे. आणि हंग HUNG हा जो शब्द आहे तो इतर ऑब्जेक्टसाठी वापरला जाणारा शब्द आहे. आता क्लोथ ही काही जिवंत वस्तू नाही आहे, त्यामुळे त्या ठिकाणी हँग्ड हा जो शब्द त्याच्यासाठी किंवा हे जे वर्ब या ठिकाणी यूज केलेलं आहे हे चुकीचं आहे. या ठिकाणी यायला पाहिजे हंग HUNG. म्हणजे बरोबर वाक्य काय असेल? द क्लोथ्स वेअर नीटली हंग ऑन द क्लोथ लाईन. पुढचा प्रश्न आहे, याच्यामध्ये वाक्य दिलेलं आहे द मेजर अलॉंग विथ हिज सोल्जर्स वेअर किल्ड इन द फील्ड. याची 3 भागामध्ये फोड केलेली आहे. द मेजर अलॉंग विथ हिज सोल्जर्स वेअर किल्ड इन द फील्ड आणि नो एरर. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. म्हणजे या ठिकाणी एरर जो आहे तो वेअर किल्ड इन द फील्ड या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी वाक्य काय असायला पाहिजे? सो द सेंटेन्स शुड बी वॉज किल्ड इन द फील्ड. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे? द मेजर अलॉंग विथ हिज सोल्जर्स वॉज किल्ड इन द फील्ड. आता या ठिकाणी वेअर नसायला पाहिजे, वॉज असायला पाहिजे. कशामुळे वॉज असायला पाहिजे याचं स्पष्टीकरण आहे वेन ॲज वेल ॲज अलॉंग विथ, टुगेदर विथ, नो लेस दॅन, इन ॲडिशन टू, जॉईन 2 सब्जेक्ट्स, द वर्ब विल बी अकॉर्डिंग टू द फर्स्ट ऑब्जेक्ट. म्हणजेच काही शब्द आहेत ॲज वेल ॲज असेल, अलॉंग विथ असेल, टुगेदर विथ असेल किंवा नो लेस दॅन किंवा इन ॲडिशन टू अशा पद्धतीच्या शब्दांनी 2 सब्जेक्ट्स म्हणजे 2 कर्ते जर जॉईन केलेले असतील तर त्यावेळी वर्ब म्हणजे क्रियापद जे आहे ते पहिल्या सब्जेक्टला अनुसरून असते. म्हणजे पहिला कर्ता जो आहे त्याला अनुसरून असते. म्हणजेच या ठिकाणी पहा द मेजर अलॉंग विथ हिज सोल्जर्स. मेजर हा जो आहे हा सिंगल पर्सन आहे. सोल्जर्स हे मात्र प्लुरल फॉर्ममध्ये आहेत. मेजर हा सिंग्युलर आहे, सोल्जर्स हे प्लुरल आहेत. याचाच अर्थ हे दोन्ही कसे जॉईन केलेले आहेत? अलॉंग विथ या शब्दानं. आणि जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं 2 सब्जेक्ट हे अशा काही शब्दांनी जॉईन केलेले असतात त्यावेळी वर्ब हे पहिल्या सब्जेक्टला अनुसरून असते. मेजर हा जो आहे हा सिंग्युलर किंवा सिंगल पर्सन आहे, त्यामुळे त्याला अनुसरून वर्ब हे असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी यायला पाहिजे वॉज. म्हणून वाक्य असायला पाहिजे द मेजर अलॉंग विथ हिज सोल्जर्स वॉज किल्ड इन द फील्ड. पुढचं एक्झाम्पल आहे
याच्यामध्ये वाक्य आहे आय बिलीव्ह दॅट रिस्पेक्ट इज मोर प्रिफरेबल दॅन मनी. आता याच्यामध्ये 3 भागांमध्ये वाक्याची फोड केलेली आहे. आय बिलीव्ह दॅट रिस्पेक्ट इज मोर प्रिफरेबल दॅन मनी आणि चौथा म्हणजे नो एरर. या ठिकाणी जो एरर आहे तो एरर ऑप्शन सी मध्ये आहे, म्हणजे मोर प्रिफरेबल दॅन मनी या ठिकाणी आहे. एरर काय आहे? तर एरर आहे ते वाक्य कसं असायला पाहिजे? प्रिफरेबल टू मनी. म्हणजे पूर्ण वाक्य कशा पद्धतीनं होईल? आय बिलीव्ह दॅट रिस्पेक्ट इज प्रिफरेबल टू मनी अशा पद्धतीनं. त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. प्रिफरेबल इज अ वर्ड इंडिकेटिंग कंपॅरेटिव्ह सेन्स अँड हिन्स मोर इज सुपरफ्लुअस म्हणजेच अनावश्यक. सेकंडली प्रिफर इज फॉलोड बाय टू. म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे की प्रिफरेबल हा जो शब्द आहे तो स्वतःच एक कंपॅरेटिव्ह सेन्स त्या ठिकाणी दर्शवितो आणि त्यामुळे मोर शब्द जो आहे तो अनावश्यक आहे. आणि प्रिफरच्या पुढे ऑलवेज इट इज फॉलोड बाय द वर्ड टू, म्हणजे प्रिफरच्या नंतर टू हा शब्द येतोच. म्हणून वाक्य असेल आय बिलीव्ह दॅट रिस्पेक्ट इज प्रिफरेबल टू मनी अशा पद्धतीनं हे वाक्य असेल. पुढचा प्रश्न आहे, यामध्ये वाक्य आहे आय शॅल रिंग हिम टुमारो इन द आफ्टरनून. यामध्ये वाक्याची फोड 3 पर्यायामध्ये दिलेली आहे. आय शॅल रिंग हिम टुमारो इन द आफ्टरनून आणि डी पर्याय आहे नो एरर. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. म्हणजे या ठिकाणी एरर जो आहे तो आहे रिंग हिम टुमारोमध्ये. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे? सो द सेंटेन्स शुड बी रिंग हिम अप टुमारो. रिंग हिम अप हा वाक्यप्रचार आहे, फ्रेज आहे, ज्याचा अर्थ होतो त्याला फोन करा. म्हणजे आय शॅल रिंग हिम अप टुमारो इन द आफ्टरनून. मी त्याला उद्या दुपारी फोन करेन. रिंग हिम अप हा जो शब्द आहे, रिंग हिमच्या जागी हर असू शकतं आणि त्याच्या पुढे अप हा शब्द कंपल्सरी यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणजे पूर्ण वाक्य असेल आय शॅल रिंग हिम अप टुमारो इन द आफ्टरनून. आता मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, इन दिस वे न्यूक्लिअर फिजन और स्प्लिटिंग ऑफ द ॲटम हॅव बीन अचिव्ड. आता या ठिकाणी जर वाक्य व्यवस्थित पाहिलं तर 2 सब्जेक्ट आहेत, न्यूक्लिअर फिजन आणि स्प्लिटिंग ऑफ द ॲटम. हे दोन्ही सब्जेक्ट और या शब्दानं जोडलेले आहेत. मग या ठिकाणी एरर कुठे आहे? तर तो एरर जो आहे हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी ऑप्शन सी मध्ये, म्हणजे हॅव बीन अचिव्डमध्ये. काय एरर आहे? तर हे सेंटेन्स काय असायला पाहिजे? तर हॅवच्या जागी हॅज असायला पाहिजे. हॅज बीन अचिव्ड. याचं स्पष्टीकरण जे आहे ते अशा पद्धतीनं आहे, वेन 2 सब्जेक्ट्स आर जॉईंड बाय ऑर इट इज ट्रीटेड ॲज ए सिंग्युलर. म्हणजे 2 सब्जेक्ट जे आहेत ते ऑर या शब्दानं जर जोडलेले असतील तर त्यावेळी त्याला सिंग्युलर म्हणून ट्रीट केलं जातं. आणि सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी हॅव येणार नाही, हॅज येईल. म्हणून या ठिकाणी वाक्य जे आहे ते अशा पद्धतीनं असेल, इन दिस वे न्यूक्लिअर फिजन और द स्प्लिटिंग ऑफ द ॲटम हॅज बीन अचिव्ड. पुढचा प्रश्न आहे, जोहन्स सॅलरी इज मच लार्जर दॅन टॉम. म्हणजे याचा मराठी अर्थ सरळ होतो की जोहनची पगार जी आहे ती टॉमपेक्षा खूप जास्त आहे. तर या ठिकाणी जो एरर आहे तो ऑप्शन सी मध्ये आहे, म्हणजे दॅन टॉम याच्यामध्ये तो एरर आहे. एरर काय आहे? तर या ठिकाणी दॅन टॉमच्या जागी दॅन दॅट ऑफ टॉम असं हे वाक्य असायला पाहिजे. म्हणजे पूर्ण वाक्य काय असायला पाहिजे? जोहन्स सॅलरी इज मच लार्जर दॅन दॅट ऑफ टॉम. म्हणजे जोहनची पगार ही टॉमच्या पगारीपेक्षा खूप जास्त आहे. टॉमच्या पगारीपेक्षा म्हणजे दॅट ऑफ टॉम म्हणजे टॉमच्या पगारीपेक्षा. म्हणजे या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन काय देता येईल की जे कंपॅरिझन आहे ते जोहन आणि टॉम याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे दॅन दॅट ऑफ हे जे आहे ते यायला पाहिजे.
आता मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, वाक्य दिलेलं आहे, रमेश हेल्प्ड नॉट ओनली मी बट ऑल्सो माय ब्रदर वेन ही वॉज इन नीड. आता या वाक्यामध्ये जर पाहिलं तर तसा कोणताही एरर वाक्यामध्ये दिसत नाही. नॉट ओनली आहे, बट ऑल्सो त्याच्यापुढे आहे. या ठिकाणी इथं नॉट ओनली आहे, बट ऑल्सो आहे. तर त्याच्यामुळं या वाक्यामध्ये कोणताही एरर दिसत नाही, म्हणून ऑप्शन डी हे येथे बरोबर आहे. म्हणजे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, नो एरर. पुढचा प्रश्न आहे, आय नायदर हॅव विजिटेड ऑर इंटेंड टू व्हिजिट फॉरेन कंट्रीज. आता आपल्याला ग्रामरमध्ये माहिती आहे मित्रांनो की नायदर जेव्हा असतं तेव्हा पुढे नॉर हे कंपल्सरी येतं. पण या ठिकाणी जर वाक्यामध्ये पाहिलं तर इथं नायदर आहे, इथं मात्र ऑर आहे. म्हणजे एरर हा इथं आहे. म्हणजे हा जो पोर्शन आहे तो कोणत्या पर्यायामध्ये आहे, तर तो आहे पर्याय बी मध्ये, विजिटेड ऑर इंटेंड. याचा अर्थ या ठिकाणी ऑरच्या जागी नॉर असायला पाहिजे होतं. म्हणजे आय नायदर हॅव विजिटेड नॉर इंटेंड टू व्हिजिट फॉरेन कंट्रीज. म्हणजे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. आणि वाक्य असायला पाहिजे विजिटेड नॉर इंटेंड. ऑप्शन बी जो आहे तो कसा असायला पाहिजे, विजिटेड नॉर इंटेंड. म्हणजे याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीनं आहे, नॉर इज यूज्ड आफ्टर नायदर. नायदरच्या नंतर नॉर हे वापरले जाते. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे, आय नायदर हॅव विजिटेड नॉर इंटेंड टू व्हिजिट फॉरेन कंट्रीज. आता पुढचा प्रश्न आहे, वाक्य आहे, मॉडर्न फिल्म टेक्निक्स आर फार सुपिरियर दॅन दॅट एम्प्लॉईड इन द पास्ट. 3 विभागांमध्ये या वाक्याची फोड केलेली आहे. ते 3 विभाग 3 ऑप्शनमध्ये दिलेले आहेत आणि पर्याय डी जो आहे तो नो एरर म्हणून दिलेला आहे. आता या ठिकाणी वाक्य जर व्यवस्थित वाचलं तर आपल्या लक्षात येईल, मॉडर्न फिल्म टेक्निक्स आर फार सुपेरियर दॅन. या ठिकाणी सुपेरियरच्या नंतर दॅन येत नाही, टू हे येतं. म्हणजे या ठिकाणी सुपेरियरच्या नंतर दॅनच्या जागी टू यायला पाहिजे. त्याच्यानंतर वाक्य व्यवस्थित वाचलं तर अजून लक्षात येईल की मॉडर्न फिल्म टेक्निक्स आहे, म्हणजे प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. म्हणून दॅट जे आहे दॅटच्या जागी या ठिकाणी यायला पाहिजे दोज. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे, मॉडर्न फिल्म टेक्निक्स आर फार सुपेरियर टू दोज एम्प्लॉईड इन द पास्ट. म्हणजे एरर जो आहे तो सुपेरियर दॅन दॅट याच्यामध्ये आहे. म्हणजे इथं असायला पाहिजे सुपेरियर टू दोज. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी जो आहे तो बरोबर आहे, एरर ऑप्शन बी मध्ये आहे. वाक्य कसं असायला पाहिजे, तर ऑप्शन बी असायला पाहिजे फार सुपेरियर टू दोज. आणि याचं एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी दिलेलं आहे, पण या ठिकाणी दिलेलं आहे सुपेरियर इज फॉलोड बाय टू. सुपेरियरच्या नंतर टू हा शब्द येतो आणि त्यानंतर टेक्निक्स इज अ सब्जेक्ट प्लुरल. टेक्निक्स जो आहे हा अनेकवचनी सब्जेक्ट आहे. अँड हेन्स द प्रोनाऊन फॉर इट मस्ट बी प्लुरल. तर याच्यासाठीचं प्रोनाऊन जे आहे म्हणजे दॅट असेल, दिस असेल, दोज असेल, दीज असेल, हे जे आहे हे कसं असलं पाहिजे, प्लुरल. म्हणजे दॅटसाठीचं प्रोनाऊन जे आहे प्लुरल फॉर्ममधलं ते दोज असायला पाहिजे. म्हणजे काय, हेन्स दोज इन प्लेस ऑफ दॅट. सो द सेंटेन्स शुड बी मॉडर्न फिल्म टेक्निक्स आर फार सुपेरियर टू दोज एम्प्लॉईड इन द पास्ट. आता मित्रांनो पुढचं वाक्य आहे किंवा पुढचा प्रश्न आहे, मोर दॅन 2 बॉईज वेअर प्रेझेंट इन द क्लास. 3 भागामध्ये वाक्याची फोड केलेली आहे. मोर दॅन 2 बॉईज वेअर प्रेझेंट इन द क्लास आणि शेवटचा पर्याय आहे नो एरर. आता वाक्य जर व्यवस्थित पाहिलं, मोर दॅन, मोरच्या पुढे दॅन आहे, 2 बॉईज प्लुरल आहे. प्लुरल असल्यामुळे वर्ब जे आहे ते वेअर वापरलेलं आहे, प्रेझेंट इन द क्लास. जर वाक्य व्यवस्थित पाहिलं तर कोणत्याही प्रकारचा एरर वाक्यामध्ये दिसत नाही आणि त्यामुळेच पर्याय डी हा येथे बरोबर आहे, नो एरर. म्हणजे वाक्यामध्ये कोणताही एरर नाही. आता पुढचा प्रश्न आहे, मोर दॅन 1 पर्सन हॅव फाउंड इट करेक्ट.
मोर दॅन 1 पर्सन हॅव फाउंड इट करेक्ट. आता वाक्य जर व्यवस्थित पाहिलं तर याच्यामध्ये लक्षात येईल की मोर दॅन वन पर्सन म्हणजे मोर दॅन 1 पर्सन जो आहे तो सिंग्युलर फॉर्म आहे हे लक्षात घ्या. इट इज नॉट प्लुरल. आणि सिंग्युलर जर असेल तर हॅव येणार नाही, त्या ठिकाणी येईल हॅज. म्हणून या ठिकाणी मोर दॅन 1 पर्सन हॅव फाउंड याच्यामध्ये एरर आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी जो आहे तो बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन बीमध्ये एरर आहे. वाक्य काय असायला पाहिजे? 1 पर्सन हॅज. याचं स्पष्टीकरण मोर दॅन 1 इज सिंग्युलर. मोर दॅन 1 जे आहे हे सिंग्युलर आहे आणि त्यामुळे सिंग्युलर असेल तर हॅव येणार नाही, हॅज येईल. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे? मोर दॅन 1 पर्सन हॅज फाउंड इट करेक्ट. आता पुढचा प्रश्न आहे, सेंटेन्स आहे ओनली 3/4 ऑफ द वर्क आर कम्प्लिटेड अँड वी आर लेफ्ट विथ नो टाईम. 3 भागामध्ये फोड करून चौथा जो 3 भागामध्ये वाक्याची फोड केलेली आहे आणि 3 ऑप्शनमध्ये ए बी सीमध्ये आहे आणि डी ऑप्शन नो एरर म्हणून दिलेलं आहे. आता वाक्य जर काळजीपूर्वक वाचलं तर या ठिकाणी लक्षात येईल ओनली 3/4 ऑफ द वर्क आर हे वर्ब या ठिकाणी वापरलेलं आहे. परंतु त्याच्या अगोदर सब्जेक्ट जर आपण पाहिला 3/4 हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे. 3 आणि 4च्या मध्ये डॅश आहे म्हणजे हा सिंग्युलर पद्धतीचा सब्जेक्ट आहे, एकवचनी. आणि हे जर एकवचनी असेल तर इथं इज असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी एरर जो आहे तो ऑप्शन बीमध्ये आहे. म्हणजे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. सो सेंटेन्स कसं असायला पाहिजे? सेंटेन्स शुड बी द वर्क इज कम्प्लिटेड. एक्सप्लेनेशन आहे 3/4 मेक 1 युनिट अँड हेन्स इट इज सिंग्युलर. 3/4 जे आहे हे 1 युनिट बनतं किंवा सिंगल युनिटमध्ये ते बनलेलं आहे आणि त्यामुळेच ते सिंग्युलर आहे आणि त्यामुळे इज हे त्या ठिकाणी यायला पाहिजे. म्हणजे वाक्य कसं असलं पाहिजे? ओनली 3/4 ऑफ द वर्क इज कम्प्लिटेड अँड वी आर लेफ्ट विथ नो टाईम. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. या ठिकाणी वाक्य आहे अ लार्ज नंबर ऑफ हाऊसेस आर कमिंग अप इन आवर टाउन. वाक्य व्यवस्थित पहा. अ लार्ज नंबर ऑफ हाऊसेस, सब्जेक्ट काय आहे? तर सब्जेक्ट हा प्लुरल फॉर्ममध्ये आहे, अनेक वचनी आहे. अनेक वचनी असेल तर वर्ब जो आहे अनेक वचनी असला पाहिजे, प्लुरल फॉर्ममध्ये असला पाहिजे, म्हणजे आर असलं पाहिजे. तर त्यामुळे वाक्यामध्ये कोणताही बदल या ठिकाणी किंवा एरर दिसत नाही आहे. अ लार्ज नंबर ऑफ हाऊसेस आर कमिंग अप इन आवर टाउन. सो देअर इज नो एनी एरर इन दिस सेंटेन्स. सो दॅट्स वाय द ऑप्शन विल बी ऑप्शन डी, नो एरर. पुढचा प्रश्न आहे इन समर डेज आर वॉर्म दॅन नाईट्स. 3 भागामध्ये फोड केलेली आहे. 3 ऑप्शनमध्ये ती फोड टाकलेली आहे आणि डी ऑप्शन जो आहे तो नो एरर आहे. आता वाक्य जर काळजीपूर्वक वाचलं तर या ठिकाणी लक्षात येईल आपल्या इन समर डेज आर वॉर्म दॅन नाईट्स. दॅन केव्हा वापरलं जातं? तर दॅन हा शब्द जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री जी आहे, आपल्याला 3 डिग्री माहिती आहेत, पॉझिटिव्ह डिग्री किंवा असर्टिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन हा शब्द जनरली येतो आणि दॅन इथं आलेला आहे. याचाच अर्थ हे वॉर्म जे आहे हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये असलं पाहिजे, म्हणजे वॉर्मर असायला पाहिजे. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे? इन समर डेज आर वॉर्मर दॅन नाईट्स. म्हणजे एरर कुठे आहे? तर ज्या ठिकाणी वॉर्म ज्या ऑप्शनमध्ये आहे त्या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन सी हे बरोबर आहे. एरर जो आहे तो ऑप्शन सीमध्ये आहे. वाक्य काय असायला पाहिजे? सो द सेंटेन्स शुड बी वॉर्मर दॅन नाईट्स. एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जे मी आत्ताच सांगितलं. हिअर द सेंटेन्स इज इन द कंपॅरेटिव्ह डिग्री अँड थस
वॉर्मर इज ॲप्रोप्रिएट. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आहे, गिव्ह मी 3000 रुपीज प्लीज. आता या ठिकाणी 3000 प्लुरल दिलेला आहे, नंबर जो आहे 3000 असं म्हटलेलं आहे. रुपीज हे जे नाऊन आहे हे सुद्धा प्लुरल फॉर्ममध्ये आहे. वाक्य व्यवस्थित पाहिल्यानंतर हे आपल्या लक्षात येतं आहे. आणि याच्यावरून असं लक्षात येतं आहे की जेव्हा नाऊन जे आहे, काही नाऊन्स असे आहेत ज्याच्यानं आपण मेजरमेंट करतो, म्हणजे लेंथ असेल, वेट असेल, मनी असतील, हे मेजर करतो. जर असे नाऊन्स जर असतील आणि त्या नाऊनच्या अगोदर जर नंबर आलेला असेल तर तो नंबर हा सिंग्युलर फॉर्ममध्येच घ्यायचा असतो. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे हे खरं, गिव्ह मी 3000 रुपीज प्लीज. रुपीज हा प्लुरल फॉर्ममध्ये आलेला नाऊन आहे, त्याच्या अगोदर नंबर आहे, न्यूमरल आहे. तो रुपीज प्लुरल फॉर्ममध्ये असल्यामुळे नंबर जो आहे तो सिंग्युलर फॉर्ममध्ये असायला पाहिजे. म्हणजे एरर जो आहे तो 3000 मध्ये आहे, म्हणजे ऑप्शन बी मध्ये. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. वाक्य कसं असायला पाहिजे, गिव्ह मी 3000 रुपीज प्लीज. ऑप्शन बी असायला काय, ऑप्शन बी काय असायला पाहिजे, 3000. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, देअर आर सम नाउन्स दॅट इंडिकेट लेंथ, मेजर, मनी, वेट और नंबर. म्हणजे काही नाउन्स असे आहेत जे दर्शवितात, काय दर्शवितात, लेंथ, मेजर, मनी, वेट किंवा नंबर. when they are preceded by numeral, म्हणजे त्यांच्या अगोदर जर नंबर येत असेल तर they remain unchanged in the form, तर त्यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, म्हणजे ते सिंग्युलर फॉर्ममध्येच राहतात. उदाहरण आहेत फूट, मीटर, पेअर, स्कोअर, डझन, हेड, इयर, 100, 1000, मिलियन. म्हणजे याच्यानंतर वरचे जे नाउन्स आहेत म्हणजे लेंथ, मेजर, मनी, वेट हे जर दिलेले असतील तर त्यावेळी या न्यूमरलमध्ये कोणताही बदल होत नाही. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, द 3 लास्ट चॅप्टर्स ऑफ दिस बुक आर व्हेरी इंटरेस्टिंग. आता हे जर वाक्य व्यवस्थित वाचतानाच आपल्याला व्यवस्थित वाटत नाही. द 3 लास्ट चॅप्टर्स ऑफ दिस बुक आर व्हेरी इंटरेस्टिंग. याच्या जागी वाक्य कसं व्यवस्थित वाटेल पहा, द लास्ट 3 चॅप्टर्स ऑफ दिस बुक आर व्हेरी इंटरेस्टिंग. लास्ट अगोदर आणि 3 नंतर, ऑर्डिनल अगोदर आणि न्यूमरल नंतर, असं जर असेल तर आपल्याला वाक्यसुद्धा वाचताना व्यवस्थित वाटतं. म्हणजे या ठिकाणी एरर कुठे आहे तर तो आहे 3 लास्ट ज्या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे ऑप्शन ए मध्ये. सो ऑप्शन ए इज राईट वन. एरर त्या ठिकाणी आहे. सो द सेंटेन्स शुड बी द लास्ट 3 चॅप्टर्स. पूर्ण वाक्य कसं असेल, द लास्ट 3 चॅप्टर्स ऑफ दिस बुक आर व्हेरी इंटरेस्टिंग. व्हॉट द एक्सप्लेनेशन ऑफ दिस सेंटेन्स अबाउट द एरर इज ऑर्डिनल विल कम बिफोर न्यूमरल. ऑर्डिनल जे आहे ते न्यूमरलच्या अगोदर येईल. मित्रांनो, आजच्या भागातील हा शेवटचा प्रश्न. वाक्य आहे, दे अपॉइंटेड हिम ॲज अ मॅनेजर ॲज ही इज एफिशियंट. आता या वाक्याकडे व्यवस्थित पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हे वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे होतं, दे अपॉइंटेड हिम मॅनेजर ॲज ही इज एफिशियंट. ॲज ए आवश्यकता नाही त्या ठिकाणी, अनावश्यक असा शब्द आहे तो. दे अपॉइंटेड हिम मॅनेजर ॲज ही इज एफिशियंट. म्हणजे एरर आहे ऑप्शन बी मध्ये. ॲज ए इट इज सुपरफ्लुअस, अनावश्यक शब्द आहे तो. सो सेंटेन्स शुड बी सिम्पली मॅनेजर. ऑप्शन बी फक्त मॅनेजर असायला पाहिजे. पूर्ण वाक्य कसं असलं पाहिजे, दे अपॉइंटेड हिम मॅनेजर ॲज ही इज एफिशियंट. पहिला प्रश्न आहे, द रिझन ऑफ हिज फेल्युअर इज ड्यू टू हिज इंटेलिजन्स. वाक्य हे अशा पद्धतीनं दिलेलं आहे आणि याच्यामधला एरर आपल्याला शोधायचा आहे. आता मित्रांनो, हे जर वाक्य काळजीपूर्वक वाचलं
तर आपल्या लक्षात येईल द रिझन ऑफ हिज फेल्युअर इज ड्यू टू हिज इंटेलिजन्स. म्हणजे काय आहे तर त्याच्या फेल्युअरचं जे कारण आहे ते आहे त्याचा इंटेलिजन्स. आणि इथं ड्यू टू म्हणजे काय, च्यामुळे, आणि रिझन म्हणजे काय तर कारण. म्हणजे दोन्हीचा अर्थ हा त्या ठिकाणी सारखाच आहे. ड्यू टू हा जो शब्द आहे याचाच अर्थ तो अनावश्यक आहे, त्या ठिकाणी त्याची आवश्यकता नाही. म्हणजे वाक्य काय असायला पाहिजे, द रिझन ऑफ हिज फेल्युअर इज हिज इंटेलिजन्स. ड्यू टू याची आवश्यकता नाही. म्हणून ड्यू टू हे जे आहे हे कोणत्या ऑप्शनमध्ये आहे आलेलं तर ते आहे ऑप्शन सी मध्ये. याचाच अर्थ एरर जो आहे तो ऑप्शन सी मध्ये आहे. म्हणून ॲन्सर जे आहे ऑप्शन सी आहे. याचं कारण काय आहे किंवा वाक्य असायला कसं पाहिजे तर ड्यू टू याची आवश्यकता नाही. हिज इंटेलिजन्स फक्त एवढंच असायला पाहिजे. म्हणजे पूर्ण वाक्य अशा पद्धतीनं असेल, द रिझन ऑफ हिज फेल्युअर इज हिज इंटेलिजन्स. तर ह्याचं स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे जे मी आत्ताच सांगितलं. ड्यू टू इज अ डुप्लिकेशन अँड थस इज सुपरफ्लुअस. म्हणजे ड्यू टू हे डुप्लिकेशन होत आहे, रिझनचा अर्थ तोच होतो आणि ड्यू टूचा तोच होतो. म्हणजे ड्यू टू हे डबल येत आहे. इट इज बिकमिंग डुप्लिकेशन, सो इट इज सुपरफ्लुअस, अनावश्यक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, द प्राइसेस ऑफ हिज आर्टिकल कन्सिडरेबली व्हॅरीज इन डिफरंट. या वाक्याची फोड 3 भागामध्ये केलेली आहे आणि 3 भाग हे ऑप्शन ए, बी आणि सी मध्ये दिलेले आहे. ऑप्शन डी हा नो एरर आहे. आता वाक्य जर काळजीपूर्वक वाचलं तर आपल्या लक्षात येईल, द प्राइसेस ऑफ हिज आर्टिकल कन्सिडरेबली व्हॅरीज इन डिफरंट. प्राइसेस जे आहे, आर्टिकल फक्त एकाच व्यक्तीचं आहे, हिज आर्टिकल म्हणजे त्याच्या आर्टिकलचं, आणि एकाच व्यक्तीचं आर्टिकल असल्यामुळं या ठिकाणी प्लुरल येणार नाही, प्राइसेस सिंग्युलर त्या ठिकाणी यायला पाहिजे. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे, द प्राइस ऑफ हिज आर्टिकल कन्सिडरेबली व्हॅरीज इन डिफरंट. म्हणजे प्राइसेस ज्या ऑप्शनमध्ये आहे तो एरर आहे. म्हणजे एरर कोणत्या ठिकाणी आहे, ऑप्शन ए मध्ये. म्हणून ॲन्सर आहे ऑप्शन ए. आणि वाक्य असायला पाहिजे, द सेंटेन्स शुड बी द प्राइस ऑफ हिज आर्टिकल कन्सिडरेबली व्हॅरीज इन डिफरंट. पुढचा प्रश्न आहे, वाक्य आहे, मिस्टर शर्मा इज प्लॅनिंग टू सेटल इन दिल्ली ॲज सून ॲज ही विल रिटायर इन एप्रिल नेक्स्ट इयर. आता हे वाक्य जर व्यवस्थित वाचलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की मिस्टर शर्मा इज प्लॅनिंग याच्यामध्येच अशा पद्धतीनं हे वाक्य जे आहे ते भविष्य काळामधलं आहे असं अधोरेखित होतं. मिस्टर शर्मा इज प्लॅनिंग टू सेटल इन दिल्ली. मिस्टर शर्मा हे दिल्लीला सेटल होण्याचं प्लॅनिंग करत आहेत. केव्हा, ॲज सून ॲज ही विल रिटायर इन एप्रिल नेक्स्ट इयर. जसे ते पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये रिटायर होतील तसं ते दिल्लीमध्ये सेटल होण्याचं प्लॅनिंग करत आहेत. अशा पद्धतीनं हे वाक्य आहे. आता प्लॅनिंग जे आहे ते भविष्यकाळातलं आहे आणि भविष्यकाळातलं पहिल्या वाक्यामध्ये म्हणजे या ठिकाणी 2 वाक्य आहेत. ॲज सून ॲजच्या अगोदरचं एक वाक्य आणि त्याच्यानंतरचं एक वाक्य. ॲज सून ॲजच्या अगोदरच्या वाक्यामध्ये जर भविष्यकाळाचा उल्लेख असेल तर त्याच्या पुढे भविष्यकाळात वाक्य लिहिण्याची गरज नाही. म्हणून या ठिकाणी उत्तर किंवा वाक्य हे असं असायला पाहिजे, मिस्टर शर्मा इज प्लॅनिंग टू सेटल इन दिल्ली ॲज सून ॲज ही रिटायर्स. ही किंवा इट किंवा शी असं जर असेल तर त्या ठिकाणी क्रियापद म्हणजे वर्ब जे आहे त्याला यस किंवा ईएस लागते. म्हणून ही रिटायर्स इन एप्रिल नेक्स्ट इयर असं हे वाक्य असायला पाहिजे. म्हणजे एरर कुठे आहे तर ज्या ठिकाणी ही विल रिटायर हे आहे
हे वाक्य आहे किंवा हे शब्द आहे. म्हणजे ऑप्शन सी मध्ये ते शब्द आहेत, म्हणून या ठिकाणी आन्सर आहे ऑप्शन सी. आणि वाक्य असायला पाहिजे, बरोबर वाक्य असायला पाहिजे, ही रिटायर्स इन एप्रिल नेक्स्ट इयर. म्हणजे पूर्ण वाक्य, मिस्टर शर्मा इज प्लॅनिंग टू सेटल इन दिल्ली ॲज सून ॲज ही रिटायर्स इन एप्रिल नेक्स्ट इयर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, वन शुड ऑलवेज टेक केअर ऑफ हिज हेल्थ. तर या ठिकाणी हे जर वाक्य व्यवस्थित वाचलं तर आपल्या लक्षात येईल, वन शुड ऑलवेज टेक केअर ऑफ हिज हे आलेलं आहे या ठिकाणी. पण याच्या अगोदर नाऊन जो आहे तो वन आहे, आणि ज्या ज्या वेळी वन हे नाऊन येतं त्या त्यावेळी त्या वाक्यामध्ये पुढे वन्स हा शब्द येतो, ONE'. त्यामुळे या ठिकाणी हीच येणार नाही, वन्स येईल. म्हणजे वाक्य असं अशा पद्धतीनं असेल, वन शुड ऑलवेज टेक केअर ऑफ वन्स हेल्थ. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, म्हणजे ज्या ठिकाणी हिज हा शब्द आहे, ऑफ हिज हेल्थ. सो सेंटेन्स शुड बी ऑफ वन्स हेल्थ. जे ऑप्शन सी मधलं ते वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे. पूर्ण वाक्य हे कसं असेल, वन शुड ऑलवेज टेक केअर ऑफ वन्स हेल्थ. याचं स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे. द प्रोनाऊन वन, प्रोनाऊन आहे हे, नाऊन नाही. द प्रोनाऊन वन मस्ट बी फॉलोड बाय वन्स. वन जे आहे प्रोनाऊन हे वन्सच्या अगोदर यायला पाहिजे किंवा वनच्या नंतर वन्स हे यायलाच पाहिजे वाक्यामध्ये. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, मेरी इज स्मार्टर दॅन एनीबडी इन हर क्लास. आता वाक्य हे व्यवस्थित वाचलं तर आपल्या लक्षात येईल की दॅनच्या नंतर एनीबडी आहे, आणि ज्या ज्या वेळी दॅनच्या नंतर एनीबडी हा शब्द येतो त्याच्या पुढे एल्स हा जो शब्द आहे तो कंपल्सरी येतो. तर वाक्य कसं असायला पाहिजे, मेरी इज स्मार्टर दॅन एनीबडी एल्स हर क्लास. एनीबडी इन या ठिकाणी येणार नाही, एनीबडी एल्स हे येईल. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, ज्यामध्ये एनीबडी इन आहे. सो सेंटेन्स शुड बी एनीबडी एल्स. म्हणजे पूर्ण वाक्य अशा पद्धतीनं असेल, मेरी इज स्मार्टर दॅन एनीबडी एल्स हर क्लास. जाऊया पुढच्या वाक्याकडे. पुढचं प्रश्न आहे, आय लिव्ड इन 300 years ओल्ड हाऊस इन बॉम्बे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे वाक्य आपण मागच्या भागामध्ये सुद्धा पाहिलेले होते की मेजरेबल काही नाउन्स असतील, म्हणजे इयर्स असेल किंवा लेंथ असेल किंवा वेट असेल, तर अशा पद्धतीचे नाउन्स ज्या ज्या ठिकाणी येतील त्याच्या अगोदर जो न्यूमरल असतो, त्याच्या अगोदर जर न्यूमरल आला तर हे जे नाउन्स आहेत त्याला यस जे आहे म्हणजे प्लुरल फॉर्ममध्ये ते वापरले जात नाहीत. त्यांची जी ओरिजिनल म्हणजे त्यांचा जो बेसिक फॉर्म आहे सिंग्युलर, त्यामध्येच ते वापरले जातात. म्हणजे हे वाक्य कसं असायला पाहिजे, आय लिव्ड इन 300 year, नॉट इयर्स, इयर ओल्ड हाऊस इन बॉम्बे. म्हणजे एरर कोणत्या ठिकाणी आहे, तर ज्या ठिकाणी इयर्स हा जो इयर्स हा शब्द ज्या ठिकाणी आहे, कुठे आहे तो आहे ऑप्शन बी मध्ये. म्हणून या ठिकाणी आन्सर आहे ऑप्शन बी. वाक्य कसं असायला पाहिजे, 300 year. पूर्ण वाक्य, आय लिव्ड इन 300 year ओल्ड हाऊस इन बॉम्बे. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की मागच्या वेळी सुद्धा आपण हे पाहिलेलं होतं. देअर आर सम नाउन्स दॅट इंडिकेट लेंथ, मेजर, मनी, वेट और नंबर. वेन दे आर प्रेसिडेड बाय अ न्यूमरल दे रिमेन अनचेंज्ड इन द फॉर्म. कोणते आहेत ते, फूट आहे, मीटर आहे, पेअर, स्कोअर, डझन, हेड, इयर, 100, 1000, मिलियन, अशा पद्धतीने. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, ही इज द स्ट्रॉंगेस्ट अँड व्हेरी टॉल बॉय इन द होल कॉलेज. आता मित्रांनो, या ठिकाणी नियम असा आहे
आता दोन वाक्ये जॉईन केलेले आहेत अँड या शब्दाने. ही इज द स्ट्रॉंगेस्ट आणि पुढे आहे अँड व्हेरी टॉल बॉय इन द होल कॉलेज. आता ह्या दोन वाक्यांना अँडने जॉईन केलेले आहे, पण अँडच्या अगोदरचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि त्याच्यानंतरचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. तर वाक्याच्या सुरुवातीला सुपरलेटिव्ह डिग्री आणि त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री असं कधीही येत नाही. वाक्याच्या सुरुवातीला असर्टिव्ह डिग्री असेल किंवा सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह डिग्री असेल आणि त्याच्यानंतरच सुपरलेटिव्ह डिग्री असते. म्हणून हे वाक्य हे अशा पद्धतीने यायला पाहिजे. ही इज स्ट्रॉंगर अँड टॉलेस्ट बॉय इन द होल कॉलेज. म्हणजे सुरुवातीला कंपॅरेटिव्ह डिग्री मग सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे कोणतं ऑप्शन बरोबर आहे या ठिकाणी, तर ज्या ठिकाणी स्ट्रॉंगेस्ट अँड व्हेरी टॉल हे शब्द आहेत म्हणजे ऑप्शन बी. म्हणून आन्सर आहे ऑप्शन बी. वाक्य काय असायला पाहिजे? स्ट्रॉंगर अँड टॉलेस्ट. म्हणजे ही इज द स्ट्रॉंगर अँड टॉलेस्ट बॉय इन द होल क्लास. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे जे मी आता सांगितलं. वर्ड शोईंग सुपरलेटिव्ह डिग्री शुड नॉट बी जॉईंड बाय अ वर्ड शोईंग कंपॅरेटिव्ह ऑर द असर्टिव्ह डिग्री. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे आय वॉज बॉर्न ऑन द 3rd ऑगस्ट 1947 इन बिहार. तर मित्रांनो, या ठिकाणी इंग्रजीमध्ये नियम असा आहे की या ठिकाणी थर्ड म्हणजे हा नंबर आहे किंवा एखादं लेटर जर असेल, एखादा नंबर किंवा एखादं लेटर असेल तर त्याच्या अगोदर आर्टिकल द जे आहे ते येत नाही. आर्टिकल द केव्हा येतं तर ज्यावेळी इथं वर्ड असेल म्हणजे शब्द असेल त्यावेळी. म्हणजे हे वाक्य कसं असायला पाहिजे होतं? आय वॉज बॉर्न ऑन 3rd ऑगस्ट 1947 इन बिहार. म्हणजे एरर कुठे आहे तर या ठिकाणी द थर्ड म्हणजे ऑप्शन बी मध्ये. म्हणजे ॲन्सर आहे ऑप्शन बी. वाक्य कसं असायला पाहिजे? ऑन ऑगस्ट 3, 1947 किंवा ऑन 3rd ऑगस्ट 1947 अशा पद्धतीनं. म्हणजे पूर्ण वाक्य कसं असेल? आय वॉज बॉर्न ऑन 3rd ऑगस्ट 1947 इन बिहार किंवा असं लिहिलं तरीसुद्धा फरक पडणार नाही. आय वॉज बॉर्न ऑन ऑगस्ट 3, 1947. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. वेन द लेटर ऑर द नंबर फॉर्म इज यूज्ड द आर्टिकल इज नॉट रिक्वायर्ड. वेन इट इज इन द वर्ड फॉर्म the article will be used. Hence, we can say 3rd August and the 3rd August. म्हणजे थर्ड जे आहे ते जर वर्डमध्ये असेल तर त्यावेळी the 3rd August अशा पद्धतीने येईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, यामध्ये वाक्य आहे द प्रिन्सिपल ऑफर्ड मी टी बट आय डिनाईड इट. आता या ठिकाणी डिक्लाइन हा सुद्धा एक शब्द आहे ज्याच्यानं आपण रिजेक्ट करू शकतो किंवा डिनाईड हा सुद्धा शब्द आहे जो आपण रिजेक्ट करण्यासाठी वापरला जातो किंवा वापरतो. दोन शब्द आहेत, दोन्हीपैकी या ठिकाणी डिक्लाइन हा वापरायचा का डिनाईड वापरायचा याच्या बाबतीत इथं एरर आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो डिनाईड शब्द आहे हा डिनाईड केव्हा वापरला जातो तर जेव्हा एखादी खोटी वस्तू आहे ती वस्तू आपल्याला नाकारायची. आणि डिक्लाइन हा शब्द केव्हा वापरला जातो तर डिक्लाइन हा शब्द जेव्हा आपल्याला समोरच्याचा आदर ठेवून एखादी गोष्ट नाकारायची असेल तर त्यावेळी आपण डिक्लाइन हा शब्द वापरतो. आता प्रिन्सिपल ही आदरयुक्त व्यक्ती आहे त्यामुळे त्यांना खोटं ठरवून आपल्याला या ठिकाणी नाकारायचं नाही आहे, त्यांचा आदर ठेवून नाकारायचा आहे. म्हणून या ठिकाणी डिनाईडच्या जागी डिक्लाइन हा शब्द येईल. म्हणजे वाक्य अशा पद्धतीने यायला हवं होतं. द प्रिन्सिपल ऑफर्ड मी टी बट आय डिक्लाइंड इट.
म्हणून एरर या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन सी हे बरोबर आहे. उत्तर काय असायला पाहिजे होतं? आय डिक्लाइंड इट, म्हणजे द प्रिन्सिपल ऑफर्ड मी टी बट आय डिक्लाइंड इट. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. टू डिनाय म्हणजे टू डिनाय समथिंग मीन्स टू से दॅट समथिंग इजंट ट्रू. डिनाय करणं म्हणजे काय? तर ती गोष्ट खरी नाही अशा पद्धतीनं सांगणं, खोटी आहे. द वर्ब डिक्लाइन रेफर्स टू द ॲक्शन ऑफ पोलाइटली रेफ्युजिंग टू डू ऑर ॲक्सेप्ट समथिंग. पोलाइटली आपण ती गोष्ट नाकारतोय, समोरच्याचा आदर ठेवून नाकारतोय. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता या ठिकाणी प्रश्न आहे, वी आर 3 बट यू हॅव ऑर्डर्ड ओनली फॉर 2 ड्रिंक्स. आता वाक्य जर व्यवस्थित वाचलं तर या ठिकाणी लक्षात येईल, वी आर 3 बट यू हॅव ऑर्डर्ड म्हणजे ऑर्डर केलेली आहे. आपण 3 जण आहेत पण ऑर्डर केलेली आहे. ओनली फॉर 2 ड्रिंक्स, 2 ड्रिंक्ससाठी ऑर्डर केलेली आहे. ड्रिंक्ससाठी हा शब्द चुकीचा आहे. या ठिकाणी असं यायला पाहिजे की आपण 3 जण आहोत परंतु तू 2 ड्रिंक्स ऑर्डर केलेल्या आहेत. फॉर शब्दाची आवश्यकता नाही, कारण ऑर्डर केलेली आहे. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे? वी आर 3 बट यू हॅव ऑर्डर्ड ओनली 2 ड्रिंक्स. म्हणजे एरर जो आहे तो फॉर हा शब्दाचा आहे. म्हणजे ऑप्शन सी या ठिकाणी बरोबर आहे. सो द आन्सर इज ऑप्शन सी. वाक्य कसं असायला पाहिजे? तर फक्त ओनली असायला पाहिजे होतं. म्हणजे वी आर 3 बट यू हॅव ऑर्डर्ड ओनली 2 ड्रिंक्स. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. नो प्रिपोजिशन फॉर इज यूज्ड आफ्टर ऑर्डर. जाऊया पुढच्या वाक्याकडे. आता या ठिकाणी प्रश्न आहे, ॲज द मीटिंग वॉज अबाउट टू एंड ही इन्सिस्टेड म्हणजे आग्रह धरला. ही इन्सिस्टेड टू आस्क सेव्हरल क्वेश्चन. आता या ठिकाणी हे वाक्य जर व्यवस्थित वाचलं तर आपल्या लक्षात येईल की ही इन्सिस्टेड टू आस्क सेव्हरल क्वेश्चन्स. टू आस्क हे येणार नाही. त्याने आग्रह काय धरला? तर प्रश्न विचारण्याचा आग्रह धरला. प्रश्न विचारण्याचा आग्रह धरला. ॲज द मीटिंग वॉज अबाउट टू एंड, मीटिंग संपत असताना त्याने प्रश्न विचारण्याचा आग्रह धरला. अशा पद्धतीचं हे वाक्य आहे. म्हणजे वाक्य कसं असायला पाहिजे होतं? ॲज द मीटिंग वॉज अबाउट टू एंड ही इन्सिस्टेड ऑन आस्किंग सेव्हरल क्वेश्चन्स. ऑन आस्किंग सेव्हरल क्वेश्चन्स अशा पद्धतीचं हे वाक्य असायला पाहिजे होतं. म्हणून या ठिकाणी एरर जो आहे तो आहे टू आस्क या शब्दामध्ये, म्हणजे ऑप्शन सी मध्ये. सो द आन्सर इज ऑप्शन सी. वाक्य असायला पाहिजे होतं ही इन्सिस्टेड ऑन आस्किंग, म्हणजे पूर्ण वाक्य. ॲज द मीटिंग वॉज अबाउट टू एंड ही इन्सिस्टेड ऑन आस्किंग सेव्हरल क्वेश्चन्स. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, देअर वॉज नो प्ले ऑन द 4th डे ऑफ द टेस्ट मॅच ड्यू टू हेवी रेन. आता या ठिकाणी वाक्य आहे, देअर वॉज नो प्ले ऑन द 4th डे ऑफ द टेस्ट मॅच ड्यू टू हेवी रेन. आता ह्या वाक्यात एरर कुठे आहे? हे जर वाक्य व्यवस्थित वाचलं तर या ठिकाणी लक्षात येईल की हा जो ड्यू टू हा शब्द आहे हा कोणत्या नाऊनला वापरला जातो? तर तो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनला वापरला जातो. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे असं नाऊन की ज्याचा आपले जे 5 सेन्सिंग ऑर्गन आहेत, म्हणजे डोळे असतील, कान असतील, नाक असेल, त्वचा असेल किंवा जीभ असेल, याच्यानं सेन्स न होणारं जे नाऊन आहे अशा नाऊनसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ हेल्थ. हेल्थ ही कोणत्याही या 5 सेन्सिंग ऑर्गननं सेन्स होणारी गोष्ट नाही किंवा नाऊन नाही. अशा पद्धतीनं भरपूर नाऊन आहेत. तर अशा वेळी ड्यू टू या शब्दाचा वापर केला जातो. आणि सेन्सिंग ऑर्गननं सेन्स होणारे जर नाऊन्स
त्या ठिकाणी असतील. म्हणजे आता या ठिकाणी आहे टेस्ट मॅच आपण पाहू शकतो, क्रिकेट मॅच जे आहे ते पाहू शकतो, म्हणजे सेन्स होत आहे ते. तर असा जर नाऊन असेल तर त्या ठिकाणी शब्द जो येतो तो येतो बिकॉज ऑफ. म्हणून या ठिकाणी एरर जो आहे तो ड्यू टू या शब्दामध्ये आहे. म्हणून ऑप्शन सी बरोबर आहे. वाक्य कसं असायला पाहिजे? द टेस्ट मॅच बिकॉज ऑफ हेवी रेन. म्हणजे पूर्ण वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे. देअर वॉज नो प्ले ऑन द 4th डे ऑफ द टेस्ट मॅच बिकॉज ऑफ हेवी रेन. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ड्यू टू हा जो शब्द आहे, इट ऑलवेज टेक्स ॲन ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आफ्टर इट. ॲबस्ट्रॅक्ट नाऊन मी आत्ताच सांगितलं की जे कोणत्याही सेन्सिंग ऑर्गननं सेन्स होत नाही ते म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, नो डिसिजन कॅन बी मेड अनलेस फर्म डेटा इज अवेलेबल टू द कमिटी. आता या ठिकाणी या वाक्यामध्ये हा जो शब्द फर्म आहे त्याचा मराठी अर्थ होतो ठाम. म्हणजे कोणताही ठाम डेटा उपलब्ध असल्याशिवाय मीटिंगमध्ये कोणतंही डिसिजन घेतलं जाणार नाही, अशा पद्धतीचं हे वाक्य होतं. पण ठाम डेटा कधीही नसतो. डेटा जो असतो तो कन्फर्म्ड डेटा, म्हणजे खात्रीपूर्वक डेटा असल्याशिवाय मीटिंगमध्ये कोणतंही डिसिजन घेतलं जाणार नाही असं आपण म्हणू शकतो. ठाम डेटा वेगळा आणि खात्रीपूर्वक डेटा वेगळा. म्हणून हे वाक्यामध्ये फर्म हा शब्द चुकीचा आहे. वाक्य हे कसं असायला पाहिजे होतं? नो डिसिजन कॅन बी मेड अनलेस कन्फर्म्ड डेटा इज अवेलेबल टू द कमिटी. म्हणून फर्म हा शब्द ज्या ऑप्शनमध्ये आहे तो ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे, म्हणजे ऑप्शन बी. वाक्य कसं असायला पाहिजे? अनलेस कन्फर्म्ड डेटा इज अवेलेबल. म्हणजे पूर्ण वाक्य, नो डिसिजन कॅन बी मेड अनलेस कन्फर्म्ड डेटा इज अवेलेबल टू द कमिटी. आत्ताच मी सांगितलं की फर्म म्हणजे ठाम आणि कन्फर्म्ड म्हणजे खात्रीपूर्वक किंवा पुष्टी केलेला, अशा पद्धतीने. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता या ठिकाणी वाक्य आहे, देअर इज नो बुक इन इंग्लिश लँग्वेज विच इज ॲन इंटरेस्टिंग ॲज दिस. आता या ठिकाणी हे वाक्य जे आहे त्याच्यामध्ये असा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की देअर इज नो बुक इन इंग्लिश लँग्वेज विच इज ॲन इंटरेस्टिंग ॲज दिस. याच्या एवढं इंटरेस्टिंग पुस्तक त्या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये नाही. आता हे वाक्य कशा पद्धतीनं असायला पाहिजे होतं की इंग्रजी भाषेमध्ये या पुस्तका एवढं तेथे कोणतेही बुक नाही. म्हणजे ऑदर हा शब्द या ठिकाणी यायला हवा होता. कुठे यायला हवा होता? तर देअर इज नो ऑदर बुक इन इंग्लिश लँग्वेज विच इज ॲन इंटरेस्टिंग ॲज दिस. अशा पद्धतीनं हे वाक्य असायला पाहिजे होतं. म्हणजे एरर कुठे आहे? तर नोच्या पुढे ऑदर असायला पाहिजे होतं, ते नाही आहे. म्हणून उत्तर आहे ऑप्शन ए मध्ये, म्हणजे या ठिकाणी ऑदर हा शब्द नाही आहे नो आणि बुकच्या मध्ये. वाक्य कसं असायला पाहिजे होतं? देअर इज नो ऑदर बुक. म्हणजे पूर्ण वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे होतं, देअर इज नो ऑदर बुक इन इंग्लिश लँग्वेज विच इज ॲन इंटरेस्टिंग ॲज दिस. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. अ टॉलेस्ट मॅन आय हॅव सीन लाईव्ज नियर द व्हिलेज वेअर आय वॉज बॉर्न. आता याचं उत्तर सोपं आहे. टॉलेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर कधीही आर्टिकल द येतं. म्हणून या ठिकाणी वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे होतं, द टॉलेस्ट मॅन आय हॅव सीन लाईव्ज इन द व्हिलेज वेअर आय वॉज बॉर्न. म्हणून या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन ए. वाक्य कसं पाहिजे? द टॉलेस्ट मॅन आय हॅव सीन
lives near the village where I was born. याचं स्पष्टीकरण आहे आर्टिकल द मस्ट बी यूज्ड बिफोर सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर आर्टिकल द वापरलं पाहिजे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ही वॉज युनॅनिमसली इलेक्टेड द जनरल सेक्रेटरी ऑफ आवर असोसिएशन. आता मित्रांनो, हे वाक्य व्यवस्थित वाचलं आणि एरर शोधण्याचा प्रयत्न केला तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एरर हा दिसून येत नाही. ही वॉज युनॅनिमसली इलेक्टेड द जनरल सेक्रेटरी ऑफ आवर असोसिएशन. कोणताही एरर दिसत नाही आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी बरोबर आहे, नो एरर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे द नंबर ऑफ पीपल अप्लाइंग वेअर सो लार्ज दॅट द कॉलेज हॅड टू स्टॉप इश्युइंग ॲप्लिकेशन फॉर्म्स. आता मित्रांनो, या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो आहे द नंबर ऑफ पीपल. आता ज्या ज्या वेळी पीपलच्या अगोदर हा अशा पद्धतीनं शब्द येतो नंबर ऑफ, त्यावेळी वर्ब जे आहे ते सिंग्युलर फॉर्ममध्ये असतं. म्हणून या ठिकाणी वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे होतं द नंबर ऑफ पीपल अप्लाइंग वॉज सो लार्ज दॅट द कॉलेज हॅड टू स्टॉप इश्युइंग ॲप्लिकेशन फॉर्म्स. म्हणून या ठिकाणी ॲन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजे ज्या ठिकाणी वेअर हा शब्द आलेला आहे. वाक्य कसं असायला पाहिजे होतं वॉज सो लार्ज दॅट द कॉलेज हॅड, म्हणजे ऑप्शन बी हा असा असायला पाहिजे होता. पूर्ण वाक्य अशा पद्धतीनं असायला पाहिजे होतं द नंबर ऑफ पीपल अप्लाइंग वॉज सो लार्ज दॅट द कॉलेज हॅड टू स्टॉप इश्युइंग ॲप्लिकेशन फॉर्म्स. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे इफ द सब्जेक्ट इज द नंबर ऑफ the singular verb is used. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. If you will follow my instructions, you will get a suitable reward for that. आता या ठिकाणी दोन वाक्य आहेत. If you will follow my instructions हे पहिलं वाक्य आहे आणि दुसरं वाक्य आहे you will get a suitable reward for that. दोन्ही वाक्य फ्युचर टेन्समध्ये आहेत. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यू विल गेट अ सुटेबल रिवॉर्ड फॉर दॅट हे बरोबर आहे, परंतु ज्या अशा पद्धतीचे वाक्य ज्या ज्या वेळी असतात त्यामध्ये दोन्ही ठिकाणी फ्युचर टेन्समध्ये हे वाक्य नसतील. यातलं पहिलं वाक्य जे आहे ते प्रेझेंट टेन्समध्ये असेल आणि दुसरं वाक्य हे फ्युचर टेन्समध्ये असेल. म्हणजे इफ यू फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स यू विल गेट अ सुटेबल रिवॉर्ड फॉर दॅट अशा पद्धतीचं हे वाक्य यायला हवं होतं. म्हणजे एरर जो आहे तो विल या शब्दामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन ए हा या ठिकाणी बरोबर आहे. वाक्य कसं असायला पाहिजे होतं इफ यू फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स यू विल गेट अ सुटेबल रिवॉर्ड फॉर दॅट. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे व्हेन टू पार्ट्स ऑफ द सेंटेन्स आर इन फ्युचर टेन्स द रिपोर्टिंग वर्ब विल बी इन द प्रेझेंट टेन्स. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण एरर डिटेक्शन या भागावर किंवा या टॉपिकवर आधारित काही प्रश्नांचा सराव केला. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.